आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। नमस्कार, मी मानसी धामणसकर। आपण पाहत आहात भारतीय जनमत न्यूज। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। गेल्या काही महिन्यांपासून इराण आणि इस्रायलमध्ये तणावाचं वातावरण आहे। त्यातच आता तेहरानमध्ये हमासचा राजकीय प्रमुख इस्माईल हानियाची हत्या झाल्याची घटना घडली असून यासाठी हमासने इस्रायलला जबाबदार धरले आहे। गेल्या काही दिवसांपासून इराण आणि इस्रायलमध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळत होतं। अशातच आता एक मोठी बातमी समोर आली असून इराणच्या तेहरानमध्ये हमासचा राजकीय प्रमुख इस्माईल हानियाची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने एका निवेदनात या संदर्भात माहिती दिली आहे। तेहरानमधील इस्माईल हानियाच्या निवासस्थानाला लक्ष्य करण्यात आलं होतं। निवासस्थानाबाहेर झालेल्या स्फोटात हमासचा राजकीय प्रमुख इस्माईल हानिया आणि एका रक्षकाचा मृत्यू झाला आहे। इस्माईल हानियाच्या निवासस्थानावर झालेल्या स्फोटाला आणि इस्माईल हानियाच्या मृत्यूला हमासने इस्रायलला जबाबदार धरलं आहे। आपण पाहत